नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण ऑप्टिकल डिटेक्टर्स इन फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन ह्या टॉपिक बद्दल माहिती घेणार आहोत. तर पहिल्यांदा फायबर ऑप्टिक डिटेक्टर म्हणजे नक्की काय? तर हा एक डिव्हाइस आहे जो ऑप्टिकल सिग्नल ॲक्सेप्ट करतो ऑप्टिकल फायबर पासून आणि कन्व्हर्ट करतो, म्हणजे त्याला दुसऱ्या इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्व्हर्ट करतो. म्हणजे माझा हा ऑप्टिकल डिव्हाइस आहे डिटेक्टर, जो लाईट घेतो आणि मला इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्व्हर्जन देतो. तर हा जो डिव्हाइस आहे ह्याच्यामध्ये काय काय असणार आहे? पहिलं तर ऑप्टिकल डिटेक्टर, त्याच्यानंतर लो नॉईस ॲम्प्लिफायर आणि अदर सर्किटरी. तर हा आपला ब्लॉक डायग्राम आहे. ब्लॉक डायग्राम मध्ये पहिला आपला ऑप्टिकल डिटेक्टर, त्याच्यानंतर ॲम्प्लिफायर, त्याच्यानंतर आउटपुट सिग्नल प्रोसेसिंग युनिट, कंट्रोल सर्किटरी. तर ऑप्टिकल डिटेक्टरवरती लाईट इन्सिडेंट होणार आहे, म्हणजे लाईट पडणार आहे. त्यानंतर ती ॲम्प्लिफाय होईल आणि हे सिग्नल कंडिशनिंग सर्किट आहे. आणि हे सिग्नल कंडिशनिंग सर्किट ॲम्प्लिफायर या कंट्रोल सर्किटद्वारे ऑपरेट होतं आणि तुम्हाला आउटपुट म्हणून इलेक्ट्रिकल आउटपुट भेटतं. तर हे झालं तुमचं ब्लॉक डायग्राम. आता हे ऑप्टिकल डिटेक्टरचे मेन वर्किंग काय आहे? तर वर्किंग काय आहे ऑप्टिकल डिटेक्टरचं? की ऑप्टिकल डिटेक्टर म्हणजेच ट्रान्सड्यूसर. तर ट्रान्सड्यूसर काय करतं? इनपुट एनर्जी आहे एका फॉर्म मधली, ती दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करून देतं आउटपुट म्हणून. ओके, म्हणजे लाईट, आपल्या कंडिशन मध्ये लाईट आपल्याला करंट मध्ये कन्व्हर्ट करून भेटते. तर हे जे ट्रान्सड्यूसर आहेत ते ऑप्टिकल सिग्नल घेतात, म्हणजे लाईट घेतात, आणि इलेक्ट्रिकल सिग्नल्स म्हणजे करंट मध्ये आपल्याला कन्व्हर्ट करून देतात. हे जे ऑप्टिकल डिटेक्टर आहे ह्याच्यामध्ये जो इलेक्ट्रिकल करंट आहे तो प्रपोर्शनल असणार आहे इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट ऑप्टिकल लाईट. म्हणजे जी लाईट पडणार आहे त्याच्या इन्सिडेंट वरती, त्याच्या प्रमाणावरती, किती प्रमाणात ती लाईट पडणार आहे त्याच्यावरती आपली इलेक्ट्रिकल करंट हा डिपेंडंट राहणार आहे. मग आता रिक्वायरमेंट काय आहे ऑप्टिकल डिटेक्टरचं? कारण की ऑप्टिकल डिटेक्टर आपल्याला कशामध्ये कनेक्ट करायचं आहे? फायबर ऑप्टिक सर्किटमध्ये. तर फायबर ऑप्टिक म्हणजे काय? एक हेअर सारखा एक वायर आहे. मग त्याच्यासाठी पहिली रिक्वायरमेंट काय असणार आहे आपली? त्याची जी साईज आहे ती कंपॅटिबल असली पाहिजे, म्हणजे आपल्याला कपलिंग आणि पॅकेजिंग इझी होऊन जाईल. त्यानंतर त्याची सेन्सिटिव्हिटी हाय असली पाहिजे, ज्या वेव्हलेंथसाठी तो ऑपरेट करणार. सगळ्यात इम्पॉर्टंट, त्याचं नॉईस त्यांनी कमी जनरेट केला पाहिजे. आणि लास्ट, जरी एन्व्हायरमेंटल मध्ये टेम्परेचर, ह्युमिडिटी चेंज झालं तरी त्याचं ऑपरेशन बदललं नाही पाहिजे. तर हे 4 रिक्वायरमेंट आहेत ऑप्टिकल डिटेक्टर. पहिलं ऑप्टिकल डिटेक्टर आहे सेमीकंडक्टर फोटोडायोड. तर हा काय करतो? करंट जनरेट करतो जेव्हा त्याच्यावरती फोटॉन्स इन्सिडेंट होतात. आणि हे जे अमाऊंट ऑफ करंट आहे किंवा करंट जो जनरेट होणार आहे तो कशावर डिपेंडंट असतो? पहिलं तर वेव्हलेंथ ऑफ लाईट आणि रिस्पॉन्सिव्हिटी ऑफ फोटोडायोड. त्यानंतर किती ऍक्टिव्ह एरियावरती लाईट इन्सिडेंट होणार आहे. रिलेटिव्ह म्हणजे प्रपोर्शनल टू युअर फायबर कोअर साईज. म्हणजे असं नाही झालं पाहिजे की फायबर कोअर साईज आणि तुमचं इफेक्टिव्ह एरिया, ऍक्टिव्ह एरिया ऑफ अ फोटो डिटेक्टर हा व्यवस्थित अटॅच नाहीये. आणि लास्ट, अलाइनमेंट ऑफ फायबर अँड फोटोडायोड. म्हणजे ही जी अलाइनमेंट आहे त्याच्यावरती तुमचं डिपेंडंट आहे किती करंट जनरेट होणार आहे. आता कुठले कुठले मटेरियल आहेत जे ऑप्टिकल डिटेक्टर म्हणून यूज आपण करू शकतो? तर पहिला आहे सिलिकॉन, गॅलेनियम अल्युमिनियम आर्सेनाइड. तो आपण यूज करतो पहिल्या विंडोला 850 nm. ओके, त्यानंतर जर्मेनियम, इंडियम फॉस्फेट, इंडियम गॅलेनियम फॉस्फेट 1300 आणि 1550 nm. तर हे जे मटेरियल्स आहेत हे ऍक्च्युली रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ डिटेक्टर डिटरमाइन करतात. म्हणजेच काय? आउटपुट फोटो करंट टू इन्सिडेंट ऑप्टिकल पॉवर हा जो रेशो आहे तो ह्या मटेरियलच्या रिस्पॉन्सिबिलिटी वरती डिपेंडंट आहे. आणि हे मटेरियल आपण जे यूज करणार आहोत हे फंक्शन ऑफ अ वेव्हलेंथ अँड इफिशियन्सी ऑफ अ डिव्हाइस हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे मटेरियल तुम्ही काय यूज करताय, त्याच्यानंतर वेव्हलेंथ कुठली आहे, आणि तुमचं ह्याप्रमाणे रेशो भेटणारे आउटपुट फोटो करंट आणि इन्सिडेंट ऑप्टिकल पॉवर. पीआयड फोटो डायोड जो आहे तो नॉर्मली रिव्हर्स बायस व्होल्टेज मध्ये ऑपरेट होतो आणि हा सँडविच आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह स्ट्रक्चरचा. ओके, आता जेव्हा आपण फोटो डायोड म्हणतोय आणि तो नॉर्मल आपण एका सनलाइट मध्ये जरी ऑपरेट केला तरी फायबर कोअर आणि एक बाहेरची लाईट त्यावरती इन्सिडेंट होते. आणि ती जी सनलाइट आहे
किंवा रूम मध्ये असणारी लाईट आहे, त्याच्यामुळे काय होतं की जरी इन्सिडेंट ऑफ लाईट म्हणजे फायबर मधून लाईट ह्याच्यावर नाही पडली, तरी तुम्हाला एक लिकेज करंट भेटतो बिकॉज ऑफ दिस एक्सटर्नल लाईट. आणि हा जो लिकेज करंट आहे त्यालाच म्हटलं जातं डार्क करंट. तर हा जो डार्क करंट आहे हा तुमचा बेसिकली लिकेज आहे, जे नसलं पाहिजे पण आपण ते अवॉइड नाही करू शकत. आणि म्हणून लॉसेस मध्ये डार्क करंट कन्सिडर केला जातो. जेव्हा तुम्ही फोटो डायोडचे बजेट काढाल, म्हणजे तुम्ही जेव्हा कॅल्क्युलेट करता की इन्सिडेंट पॉवर किती आहे आणि मला करंट किती भेटला, तर तुम्हाला हा डार्क करंट त्याच्यामध्ये मायनस करावा लागतो. आता हे स्ट्रक्चर आहे पी आय एन फोटोडायोडचं. तर पी रिजन, आय म्हणजे इंट्रन्सिक रिजन आणि एन रिजन तुमचा हा फायबर कोअर अँड क्लॅडिंग इथे अटॅच होतो. हे अँटी रिफ्लेक्शन कोटिंग म्हणजे ही जी लाईट आहे ती फोटो डायोड मध्ये गेली पाहिजे, बाहेर नाही गेली पाहिजे, त्यामुळे हे अँटी रिफ्लेक्शन कोटिंग आहे. आता हा जो रिस्पॉन्स आहे फोटो डिटेक्टरचा हा कशा कशावर डिपेंडंट आहे, तर पहिला फॅक्टर आहे की थिकनेस ऑफ ऍक्टिव्ह एरिया, त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ टाइम रिक्वायर्ड फॉर द इलेक्ट्रॉन जनरेटेड टू फ्लो आउट ऑफ द डिटेक्टर ऍक्टिव्ह एरिया, म्हणजे किती टाइम लागणार आहे तुम्हाला तो करंट ऍक्टिव्ह एरियामधून पास व्हायला. त्यानंतर आरसी टाइम कॉन्स्टंट डिटेक्टरचं, आणि कपॅसिटन्स ऑफ फोटोडायोड अँड द रेजिस्टन्स ऑफ लोड, रेजिस्टन्स किती लावलाय आणि कपॅसिटन्स काय आहे, ह्या फॅक्टर्स वरती आपला रिस्पॉन्स डिपेंडंट आहे. आता ही झाली स्केमॅटिक ऑफ फोटोडायोड. पी रिजन, आय रिजन, एन रिजन. फोटॉन्स आय रिजन वरती इन्सिडेंट होत आहे, इथे रिकॉम्बिनेशन झालं इलेक्ट्रॉन्स अँड होल्सचं, त्याच्यामुळे फोटो करंट जनरेट झाला. तुमचा हा लोड रजिस्टर आहे आणि हे बायस व्होल्टेज आहे. या डायग्राम मध्ये तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल असलेले डिफरंट फोटो डायोडचे फोटोज दिसत आहेत. आता ऍडव्हान्टेज काय आहे पी आय एन फोटो डायोडचा, तर पहिला आहे की लो नॉइज, देन लो बायस व्होल्टेज स्मॉलर दॅन 4 व्होल्ट. ओके, त्याच्यानंतर आउटपुट इलेक्ट्रिक करंट इज लिनियरली प्रोपोर्शनल टू द इनपुट ऑप्टिकल पॉवर, त्याच्यामुळे हा डिव्हाइस खूप हायली रिलायबल होतो. त्यानंतर लो डार्क करंट, हाय स्पीड रिस्पॉन्स अँड मोस्ट इम्पॉर्टंट लो कॉस्ट. सगळ्यात महत्वाचं आहे की याची किंमत खूप कमी आहे कम्पेअर टू APID अव्हलॉन्ची फोटोडायोड. आणि सगळ्यात महत्वाचं जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुमच्या लॅबमध्ये जे इक्विपमेंट आहेत त्या सगळ्यामध्ये PIN वापरलेला आहे. त्यानंतर आहे अव्हलॉन्ची फोटोडायोड म्हणजेच APD. जेव्हा आपण लॉंग डिस्टन्सला फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन सिस्टीम वापरतो त्यावेळेला आपलं सिग्नल ऍम्प्लिफाय करावे लागतं. ऑप्टिकल ऍम्प्लिफायर खूप कॉस्टली आहे. तर APD मध्ये इंटरनली ऍम्प्लिफाय होतो सिग्नल फोटो करंट बाय अन अव्हलॉन्चे प्रोसेस. APD सुद्धा रिव्हर्स बायस व्होल्टेज मध्येच आपण वापरतो आणि गेन आहे जो APDचा तो आपण चेंज करू शकतो बाय चेंजिंग रिव्हर्स बायस व्होल्टेज. म्हणजे आपला गेन जो आहे तो आपण चेंज करू शकतो ज्याप्रमाणे तुमची रिक्वायरमेंट आहे. तर हे परत झालं अव्हलॉन्ची फोटोडायोडचं स्ट्रक्चर. एन रिजन इलेक्ट्रिक फील्ड ऍम्प्लिफाय होतं इथे, आणि पी रिजन अँटी रिफ्लेक्शन कोटिंग, PIN सर्कल्स, फायबर कोअर आणि फायबर क्लॅडिंग, इन्सिडेंट ऑफ लाईट. पुढच्या लेक्चरमध्ये आपण PIN आणि APD अजून डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे न्यूमेरिकल्स बघणार आहोत. जर तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये काही डाऊट्स असतील किंवा काही कमेंट्स असतील तर नक्की विचारा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.